नमस्कार, जय वाल्मिकी. जळगाव ग्रामीण मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी जो मी फॉर्म भरणार आहे त्यासाठी जो व्हिडिओ टाकला होता त्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. जळगाव ग्रामीण क्षेत्रातील काही गावातील 2 गावातील कार्यकर्त्यांचे फोन आले. महाराज, तुम्ही गावाला या, मीटिंग घ्या, आम्ही तन धनाने मदत करण्यास तयार आहोत. कोळी समाजासाठी ही शुभ सुरुवात होत आहे. तसेच आमदारकीचा फॉर्म भरण्यासाठी जनरलमधून 10,000 रुपये लागतात. आमचे मित्र ते 10,000 रुपये भरणार आहेत. तसेच 1-2 दिवसामध्ये ज्या ग्रामीण गावामध्ये मी पोहोचेल त्या ठिकाणी मीटिंग घेऊन त्या ठिकाणी भाषण करून मीटिंगमध्ये ते कार्यकर्ते जमा करणार आहेत, यादी तयार करणार आहेत. त्या मीटिंगमध्ये आपण व्हिडिओ शूटिंग करणार आहोत. जे मी भाषण करेल त्यावेळेस व्हिडिओ शूटिंग होईल आणि जे वर्गणी कार्यकर्ते देणार आहे त्यांची यादी पुन्हा माझ्याकडे एक वही असेल, त्या वहीवर ते यादी उतरवली जाईल. त्यांचं नाव, कोणी किती पैसे दिले, हा पारदर्शक व्यवहार असेल आणि त्याचे व्हिडिओ शूटिंग होईल. आणि त्या गावातून सुरुवात झाल्यानंतर तो व्हिडिओ फॉरवर्ड केला जाईल. व्हिडिओ फॉरवर्ड झाल्यामुळे जळगाव ग्रामीणमध्ये इतर गावही तयार होतील. अशा पद्धतीने ही हळूहळू आपल्याला वाटचाल करायची आहे. आपल्या समाजामध्ये श्रीमंतांची संख्या कमी आहे, सामान्यांची संख्या जास्त आहे. गरिबांची संख्या पण आहे. तर गरीब वर्गणी देऊ शकत नाही, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न असतो, त्यांना त्याकडून आपण वर्गणी घेणार नाही. परंतु क्रांती करण्यासाठी, आर्थिक क्रांती करण्यासाठी सामान्य लोक पुढे येतील. कोळी समाजात सामान्य लोक पुढे येतील. वोट भी देंगे, नोट भी देंगे, चुनकर लाएंगे भारत महाराज को, हा नारा आपण चालवणार आहे. वोट भी देंगे, नोट भी देंगे, चुनकर लाएंगे भारत महाराज को, हा नारा आपल्याला निवडणुकीजवळ चालवायचा आहे. 10-12 तारखेला जी आचारसंहिता लागेल त्या अगोदर ह्या मीटिंगा आणि हे वर्गणी आपले जमा करायचे. ज्या वेळेस आचारसंहिता लागल्यानंतर ज्या गावामध्ये भाषणं होतील त्या गावामध्ये कोळी समाजासह सर्व समाजाला आपण कव्हर करणार आहोत. कारण आपल्याला सर्व समाजाचा विकास करायचा आहे. आपल्याला माहीतच आहे, पुढारी लोक इलेक्शनमध्ये 40-50 कोटी 100 कोटीसुद्धा खर्च करतात. आपल्याला तेवढी आवश्यकता नाही आहे. आपली वर्गणी 5 लाख ते 10 लाखपर्यंतही जमा झाली जळगाव ग्रामीणमधून तरी भरपूर आहे. कारण नोट भी देंगे, वोट भी देंगे, चुनकर लाएंगे भारत महाराज को, म्हणजे लोकच जर वर्गणी देणार आहे तर पैसे वाटायचाच प्रश्न नाही. आणि आपण पैसे वाटतच नाही, आपण प्रवचनकार आहे, आपला तो विषय चालतच नाही. आणि लोकांनी सुद्धा ज्या वेळेस लोक चावायचा चर्चा करता लोक आतापासून की हम पैसे भी लेंगे
दूसरों की तरफ से, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या लोकांनी, पुढारी लोकांनी 50 लाखाचा जर रस्ता असेल तर तो टक्केवारी जात 20 लाखाचा रस्ता बनवतात. त्याच्यामुळे तो रस्ता काही महिन्यात उकडून जातो. त्याच्यानंतर महागाई वाढवतात. तेव्हाही जे भ्रष्टाचार करणारे लोक आहे ते महागाईतून हे वाढवत असतात. त्याच्यानं काही लोकांना असेही म्हणतील की आम्ही पैसा घेता, परंतु प्रवचनकार महाराज विकासच करणार आहेत, आम्ही त्यांना वोटिंग त्यांनाच करू, अशी लोकांची मानसिकता तयार होते. तर तुम्हाला पटेल ते करा, पण विकासासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. समाजात साईड मिळवण्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्व समाजाचा विकास कसा होईल, काय अडीअडचणी आहे शेतकऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी, गावात कोणती समस्या आहे, त्या सर्व सोडवण्यात येतील. सर्व समाजाचा विकास. आता तर माझे 26-27 प्रवचन झाले. मी तर स्थिर आहे, शांत आहे, परंतु सडळ मिळवायचं आहे समाजासाठी, तर लढा हा द्यावा लागेल. कारण आपल्याला ही आता खूप शेवटची संधी आहे सर्टिफिकेटसाठी. काल परवाच्या व्हिडिओमध्ये मी बोललोच की एक आमदार महत्त्वाचा आहे, म्हणून सामान्य लोकच क्रांती करतील. आर्थिक क्रांती झाली म्हणजे प्रश्न सुटतो. तर 5-10 लाखापर्यंत वर्गणी जरी जमा झाली तरी भरपूर आहे, आणि भरपूर गाव आहे ग्रामीणमध्ये, तर ते जमा होईल मला विश्वास आहे. कारण पहिला व्हिडिओ आपण जेव्हा टाकू पारदर्शक व्यवहाराचा, आणि मतदान झाल्यानंतर किती पैसा जमा झाला आणि किती खर्च झाला याचाही हिशोब देण्यात येईल. आता मागील वेळेस मी जे अनुभव पाहिले खासदारकीमध्ये, त्यावेळेस असं झालं, आपल्या समाजाच्या काही लोकांनी 15 लाख देतो, 5 लाख देतो, 1 लाख देतो आश्वासनं दिली, आणि तो वेळ मारून दिला. तो वेळ त्याच्यामध्ये गेला, ते दिवस त्याच्यात वाया गेले. वेळ जवळ आली, वेळेवर पैसा कोणी दिला नाही. परंतु आता तसं करायचं नाही. आता ज्या गावातून फोन येईन तिथं मिटिंग घेऊन वर्गणी जे केलेली असेल ते वहीवर उतरवून पारदर्शक आपण गावांप्रमाणे असं आर्थिक जमा करणार आहोत. आणि आपल्याला तुम्हाला सांगितलं 40-50 कोटी किंवा 100 कोटी आपल्याला लागणार नाही. ते पुढारी करतात, ते आपल्याला नाही करायचं. तसं आपल्याला विकास करायचा आहे. जर लोकच पैसा देणार असतील प्रचारासाठी, 100% आपल्या आमदारच्या सीट बसणारच आहे. मागच्या खासदारकीमध्ये मी इतका प्रचार करून, सोशल मीडियावर इतका प्रचार करून आपल्या बाजूने वारा चालत होता, हवा चालत होती, आपली निवडून येण्याची शक्यता होती. तर काही लोक फॉर्म भरू नये म्हणून पैसे देण्याची ऑफर मला करत होते. मी पैसे नाकारले. आम्हाला गरज नाही त्या पैशांची. अहो, मी नोकरीचा त्याग केलेला आहे. मी 21,000 मला पेन्शन आहे 5 वर्षापासून. त्यासाठीच मी केलेलं आहे. समाजाचा उद्धार कसा होईल, लोकांचं कल्याण कसं होईल. आम्ही पैशांना माती समजतो, आम्ही किंमत देत नाही. आम्हाला असे पैसे नको असतात, आम्ही घेत नाही. माघार घेऊन पैसे घेणं हा आपला धंदा नाही. आम्ही प्रवचनकार, आम्हाला ते चालतच नाही. तर कोणीही कोणाच्या मनामध्ये काही शंका ठेवू नये. लोक तर वेगवेगळ्या प्रकारचे असतात, काही चावायचा, काही चर्चा करतात, त्यांच्या नांदी कशा लागतात. आज बी मी पायदळ फिरतो आहे. गाडी आहे का माझ्याकडे? जर का मी 20, 30, 40, 50 लाख घेतले असते खासदारकी ज्यावेळेस फॉर्मानं भरण्याचे, तर आज मी गाडीवर फिरला असता. पण नाही, आम्हाला चालतच नाही त्या गोष्टी. अहो, संत तुकारामांसाठी शिवाजी महाराजांनी खजाना पाठवला होता. संत तुकाराम काय म्हटले होते? आम्हाला धन दौलत ही माती समान आहे. जेव्हा आम्ही 20 वर्षापासून गुरुदेवांच्या मार्गातून तयार झालेला, आम्हाला आनंदाची अवस्था प्राप्त झाली आहे. 21,000 आमचं घर चालतं पेन्शनमध्ये, सर्व सुखी आहे, सर्व आम्हाला मिळतं. आम्हाला काय करायचं त्या पैशांना? आमचं लक्ष हे लोककल्याणासाठी, लोकांचं कल्याण कसं होईल हे आमचं हेतू आहे. तर
काही लोक काहीही चर्चा करत बसता, त्यांच्या नांदी लागायचं नाही. आपल्याला निवडून यायचं आहे आणि आपल्याला सर्टिफिकेट मिळवायचं आहे, विकास करायचा सर्व समाजाचा, हेच मला दिसतं आहे. तर फोन चालू आहे ग्रामीणमधून आणि हळूहळू आता मीटिंग लागायला सुरुवात होतीलच. एकदा व्हिडिओ व्हायरल झाला की ग्रामीणमधून दुसऱ्या गावांचे फोन येतील. भरपूर गावांना पुरा तापिकाड भाग आपला आहे, सर्वीकडे आपले लोक आहे. तर लोक पाहत आहे महाराष्ट्र काय करताय, त्याच्याकरता हा पूर्ण व्हिडिओ मी बनवला. हे सर्व तुमच्या कल्याणासाठी. आणि शिवाय तुम्ही वगैरे जमा केल्यावर व्हिडिओ व्हायरल हा आपल्या समाजात नाही, सर्व समाजात व्हायरल करायचा आहे. हा व्हिडिओ जे बनतील ते सर्व समाजात व्हायरल करायचं, जास्त प्रचार वाढला पाहिजे. तर आपल्याला 100% फॉर्म भरायचा आहे, आता मागे हटायचं नाही. हम चलेंगे, हमारे साथ तुम चलो, तो कारवा बनेगा. श्रीकृष्णांनी पहाड उचलला, गोवर्धन पर्वत उचलला एका बोटावर, तसं परमेश्वर मला एका बोटावर पहाड उचलायचं सांगतोय, पर्वत उचलायचं सांगतोय. त्याच्या आत तुम्ही यायचं आहे. त्याला म्हणता एकता. एकता संघटना काही नाही करू शकत, तुमच्यावर आहे सर्व. कारण माझा विचार काय आहे, लोककल्याणाचा. तर मला हे लोककल्याणात आनंद आहे. मला ह्या दुसऱ्या पैसे आणून त्याच्यात हे सुखसुविधा या गोष्टीत मला आनंद नाही. माझ्या हातून आनंद वाहतोय, तर मला या बाकी गोष्टीची काय की नाही. मी नोकरीचा त्याग कशासाठी केला हे समजून घ्या. तो लोककल्याणासाठी केला. तर सर्वांनी संपर्कात राहावे. माझा मोबाईल नंबर मी सांगितलाच, 7038886936. आणि मीटिंगा लावा, लागणारच आहे, लागतं आहे. तर सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वांचं कल्याण हो. असे आपण चांगले चांगले व्हिडिओ बनवणार आहोत पुढे, जसं परिस्थिती निर्माण होईल तसं. सर्वांनी आनंदित राहा. आपण आमदार नक्की बनणार आहोत. कोळी समाजाचा विजय नक्की आहे, युवा शक्तीचा विजय नक्की आहे. ठीक आहे. जय वाल्मिकी. धन्यवाद. आत्मा मालिक.